जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलेला नवीन विशेष लेक्चर, याच्यामध्ये आपण 36 जिल्हे 36 विशेष लेक्चर घेऊन आलो. तर आजचा आपला जिल्हा आहे कोल्हापूर. चला तर आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या सफरला निघू. पहा कोल्हापूर जिल्हा त्याआधी तुम्ही जर कल्पतरू पॅटर्नचे व्हिडिओ अजूनही पाहिले नसतील, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. कारण नवीन व्हिडिओ आम्ही पोलीस भरतीसाठी किंवा इतर तलाठी भरती, इतर सरळसेवक भरतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन जे व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही अवश्य पहा. आपण आज कोल्हापूर जिल्ह्याविषयी माहिती पाहू. याआधी कोल्हापूर जिल्ह्याच्या आधी मी एक सिंधुदुर्ग जिल्हा घेतला, तो पाहून घ्या. त्याच्यानंतर त्याच्या आधी एक यवतमाळ जिल्हा घेतला आणि आजचा आपला तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर तुम्हाला दक्षिणेकडला दिसतो, परंतु भारतातील सर्वाधिक आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक दक्षिणेकडला तुम्हाला जिल्हा दिसतो सिंधुदुर्ग. आज आपण घेत आहोत कोल्हापूरमध्ये काय विशेष आहे आपण पाहू. चला पहा कोल्हापूरमध्ये जवळपास 12 तालुके येतात. कोल्हापूर जो जिल्हा आहे याच्यामध्ये किती तालुके येतात? 12 तालुके. ओके, याच्यामध्ये 12 तालुके येतील. याच्यामध्ये उत्तरेकडील शाहूवाडी दिसेल तुम्हाला, हा एक उत्तरेकडील जिल्हा आहे. यावर प्रश्न विचारतात. तालुका शाहूवाडी. प्रश्न असा येतो ज्यावेळेस जिल्हा विशेष पोलीस भरतीमध्ये काही लेक्चर ज्यांनी फॉर्म भरला असेल तर जिल्हा विशेष काहीतरी प्रश्न असतात, सोपे असतात ते. याच्यामध्ये प्रश्न कोणता राहू शकेल की कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक उत्तरेकडील तालुका कोणता, तर तो कोणता आहे? शाहूवाडी. यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला त्या जिल्ह्याचा नकाशा पाहून घेणे हे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारतात, उत्तरेकडील कोणता आहे किंवा त्याला लागून असलेला जिल्हा, अशा प्रकारचे आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत. तर यावर प्रश्न विचारलेला आहे शाहूवाडी. तर शाहूवाडी उत्तरेकडील विचारलेला आहे, पण याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुका कोणता. तर दक्षिणेकडील तालुका तुम्हाला काय दिसेल? चंदगड. तर हे कोणता आहे? दक्षिणेकडील तालुका. लक्षात ठेवा, कोल्हापूर जिल्ह्याचा. याच्यावर प्रश्न विचारला आहे. तर यावेळेस उत्तरेकडील विचारू शकतात. ओके, उत्तरेकडील विचारू शकतात. तर शाहूवाडी आहे. ओके, गुळाची बाजारपेठ इथेच आहे. आणि त्यानंतर 12 तालुके जर म्हटलं तर 2 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये एक येते कोल्हापूर, 12 तालुके असणार कोल्हापूर, आणि दुसरं येते गडचिरोली. लक्षात ठेवा, कोणतं येते? गडचिरोली. या 2 जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतील? सेम 12 तालुके. यावर पण प्रश्न विचारतात. जसे 16 तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, 12 कुठं आहेत. तर अशा प्रकारचे बरेच वेळा प्रशासकीय जे काही भूगोल आहे याच्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात. पहा, त्यानंतर पन्हाळा आहे, पन्हाळा गड आहे इथे, हे पण जिल्हा महत्त्वाचा आहे. हातकणंगले आहे, इथं महत्त्वाचे उद्योग चालतात. राधानगरी अभयारण्य आहे. तर प्रत्येक तालुक्याविषयी आपण हे प्रश्न स्वरूपात लेक्चर घेतो. याच्यामध्ये जवळपास आपण बरेच महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत. हे जिल्हे याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुम्हाला हे फायदा ठरणार. आणि जर फॉर्म नसेल किंवा इतरत्र परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत असेल, जसं की तलाठी म्हणा किंवा इतर सरळसेवा, तरीही जिल्हा विशेष प्रश्न विचारतात. एखादा दोन प्रश्न असतो. तर सर्वात मोठं धरण, सर्वात मोठं अभयारण्य किंवा पहिलं अभयारण्य, अशा प्रकारचे प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याविषयी बरेच वेळा विचारलेले आहेत. तर 12 तालुके असणारा हा जिल्हा आहे आणि हा एक राजर्षी शाहू महाराजांची पावनभूमी आहे. त्यानंतर पहा, ओळख कशामुळे याला? सर्वात महत्त्वाची ओळख आहे राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे. शाहू पॅलेस आहे इथं. ओके, राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे खरी ओळख या जिल्ह्याला आहे. लक्षात ठेवा. ओके, इथं तुम्हाला शाहू पॅलेस दिसेल कोल्हापूरमध्ये. महत्त्वाचं जर तुम्ही गेले फिरायला तर इथं शाहू पॅलेस दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसेल रंकाळा तलाव. छत्रपती शिवरायांनी हे केला होता ना, पहा. नाही, राजर्षी शाहू महाराजांनीच बांधला होता रंकाळा तलाव. ओके, भूकंप होऊन खूप मोठी दरी पडली होती आणि त्याच्यामुळे तलाव निर्माण झाला. हे एक पाहण्यासारखे ठिकाण आहे. बाकी आर्ट गॅलरी आहेत. चंद्रकांत मांढरे आर्ट गॅलरी आहे इथं. ओके, ती पण एक विशेष पाहण्यासारखी आहे. त्याच्यानंतर कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. कोणत्या जिल्ह्याला म्हणतात कुस्तीगिरांचा जिल्हा? कोणत्या? राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा, जो की कोल्हापूर जिल्हा. याला कोणता म्हणतात? कुस्तीगिरांचा जिल्हा. लक्षात ठेवा. आणि जे काही खासबाग मैदान आहे कुस्तीचे, हे इथं प्रसिद्ध आहे. खासबाग मैदान, यावर प्रश्न विचारतात. तर हे कुठे विचारतात? तर हे कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे. त्यानंतर तुम्हाला खाशाबा जाधव जो ऑलिम्पिक विजेता दिसतो, पहिला विजेता खाशाबा जाधव, तर हे इथेच कुस्ती खेळून पहिलं भारताला त्यानं कांस्य पदक दिलेलं आहे. खाशाबा जाधव पहिलं. लक्षात ठेवा. ओके, खाशाबा जाधव लक्षात ठेवा. चला आपण प्रश्न स्वरूपात पाहू. बऱ्यापैकी आहे. अजून याचं क्षेत्रफळ माहीत करून घ्या. क्षेत्रफळावर प्रश्न विचारला जातो किंवा माहीत असलं पाहिजे आपल्याला. जिल्हा विशेषमध्ये असे डीपमध्ये प्रश्न जाऊ शकतात. तर 7000 आहे याचं क्षेत्रफळ, 7685 चौकी. ओके, अशा काही गोष्टी माहीत पाहिजेत आपल्याला.
ओके, बाकी जे काही कलेक्टर कोण आहेत, पालकमंत्री कोण आहेत, खासदार किती आहेत, विधानसभा क्षेत्र किती आहेत, या गोष्टी पाहून जात जा. ओके, कारण प्रशासकीय गोष्टीवर विचारतात. काल मी ज्या प्रकारे मी लेक्चर घेत आहोत ते पाहत जा, कारण त्या पद्धतीनेच दुसऱ्या पण जिल्ह्याचे विचारू शकतात प्रश्न आणि विचारतात. एखादा प्रश्न जिल्हा विशेषमध्ये असतो तसा. तर 7,685 चौरस किलोमीटर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचं घनता भाग किती आहे. प्रति चौरस किलोमीटर 504 लोक राहतात. घनता जास्त आहे कारण मोठा जिल्हा आहे. ओके, मोठा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा थोडा प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळं इथं काय दिसलं. आणि पुन्हा अंबाबाई एक मंदिर आहे, अंबाबाई महालक्ष्मीचे मंदिर, अंबाबाई महालक्ष्मी मंदिर यामुळे प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या मधोमध आहे. ओके, आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. ओके, पुढे जागा असेल तर पाहा तुम्ही. आहे पहा, कोणतं पाहलो आपण? महालक्ष्मी अंबाबाई. महालक्ष्मी अंबाबाई तुम्हाला जे दिसेल. ओके, प्रश्न असेल तर होईलच. तर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे, लक्षात ठेवा. इथलं महत्त्वाचं आहे. जेव्हा प्रश्न विचारतात, शाहू जे काय आपण म्हणू कोल्हापूर नगरीचं मध्यम ठिकाण आहे ते. कोल्हापूर नगरीमध्ये मध्यम स्थानी येते हे ठिकाण, लक्षात ठेवा. ओके, बाकी तालुके पाहून घ्या. 12 तालुक्यात. शाहूवाडी उत्तरेकडील आहे, चंदगड दक्षिणेकडे आहे आणि प्रत्येक तालुक्याचं त्याच्यामध्ये महत्त्व दिलेलं आहे. आपण त्यावर प्रश्न काढलेले आहेत ते घेऊ. ओके, चला तर आपण पाहू. हे दोन्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला कामी येतील किंवा इंटरनेटवर उपलब्ध आहेत. नकाशा पाहून जा म्हणजे तुम्हाला ते जिल्हा कळून जाईल. ओके, पहा, आपण आता वेळ न दवडता प्रश्नाला सुरुवात करू. पहा, कोल्हापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या याच्यात प्रश्न गेला. सॉरी, याच्यात प्रश्न झालाच नाही, मांडलाच नाही, कुठे गेलाय. डायरेक्ट दुसरा प्रश्न आलेला. पहा, कोल्हापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या NH4 महामार्गाचे नवीन नाव काय आहे? तर पहिले कोल्हापूर शहर जे आहे त्याला करवीर नगरी म्हणतात, लक्षात ठेवा. पहिला प्रश्न गेलेला आहे, करवीर नगरी. पहिले जुनं नाव काय होतं? करवीर नगरी. कोल्हासूर, एवढं काय विचारणार नाहीत पण माहीत असू द्या. कोल्हासूर या राक्षसाच्या मुलाचं नाव होतं. कोणतं? करवीर, म्हणून त्याला पहिले करवीर नगरी म्हणायची. ओके, आता हे कुस्तीकरांचा प्रसिद्ध जिल्हा आहे. याच्यामध्ये गुळाचं उत्पादन जास्त होते, लक्षात ठेवा. गुळाची बाजारपेठ मोठी आहे इथे. साखरेचं उत्पादन जास्त होते कारण महत्त्वाचं पिकच ऊस आहे कोल्हापूरमध्ये. तर इथं प्रश्न विचारायला पहा, आपल्याला पहिल्या प्रश्नात सांगितलं तुम्हाला करवीर नगरी मुख्यालय आहे ते. ओके, मुख्यालय कोल्हापूरच आहे, तर त्याला कंसामध्ये आपण काय म्हणू? करवीर नगरी पण म्हणतात. तर कोल्हापूरचं मुख्यालय कोल्हापूरच आहे. आपण काय सिंधुदुर्गाचं पाहता नाही, सिंधुदुर्गाचं कोणाचं ओरोस होतं, वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकते. कोल्हापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या NH महामार्गाचे नवीन नाव काय आहे? कारण ऐतिहासिक एक राजधानी आहे, ऐतिहासिक राजधानी म्हणल्या जाते याला. ओके, तर NH48 2010 जे काही आहे ते मार्गाचे नाव बदलले आहे. पूर्वी जो काही महामार्ग जायचा, ओके, कर्नाटक इकडे महामार्ग जातो कोल्हापूरमधून. ओके, कोल्हापूर म्हणजे गोवा झालं आणि कर्नाटक झालं, इथून जातो महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधून हा महामार्ग जातो, जो की कोणता? NH4 त्याचं नाव होतं. आता या महामार्गाचं नाव आहे NH48. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जातो. ओके, पहा, देशातील पहिली सहकार सूतगिरणी कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी सूतगिरणी कोठे स्थित आहे? तर कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर काय म्हणून आपण सूतगिरणी. तर हे काही जे महत्त्वाच्या कापड गिरण्या किंवा याविषयी जर काही प्रश्न असेल तर 100% उत्तर काय राहील? कोल्हापूरमधली इचलकरंजी. महाराष्ट्राचं मॅचेस्टर आहे. महाराष्ट्राचं मॅचेस्टर शहर म्हणू आपण याला, कोल्हापूर. ओके, महाराष्ट्राचं काय आहे? मँचेस्टर शहर आहे. मँचेस्टर कुठे येते? मँचेस्टर? लंडनमध्ये. तर त्या धर्तीवर, लंडनच्या धर्तीवर याला उत्पादन. इचलकरंजी जिल्हा काय आहे? कापड उत्पादन जास्त आहे. लंडन येथील मँचेस्टर या शहरामध्ये खूप कापसाचं उत्पादन किंवा खूप कापड उत्पादन होते, म्हणून एक उपमा दिली की महाराष्ट्राचं जे काही मँचेस्टर आहे ते इचलकरंजी आहे. संपूर्ण भारताचं मँचेस्टर म्हणजे आता शहराहून दिलं आहे. तर संपूर्ण भारताचं मँचेस्टर कोणतं आहे? अहमदाबाद. सर्वाधिक कापड उत्पादन इथे होते, अहमदाबाद. ओके, याच्यामध्ये अजून काय आहे ते पहा. दक्षिण भारताची विचारतात. दक्षिण भारताचे मँचेस्टर पाहिलं आपण. दक्षिण भारताचे कोणतं आहे? कोइंबतूर. कुठं आहे सर? तामिळनाडू. कुठे आहे? तामिळनाडू. आणि उत्तर
उत्तर भारताचे कानपूर कुठे आहे सर? उत्तर प्रदेश. कानपूर उत्तर प्रदेश. मॅचेस्टर जे की प्रसिद्ध आहे, इथे कापड उत्पादन होते, इथं चपलाचं उत्पादन होते, लक्षात ठेवा कानपूर. तर हे काय म्हणू आपण त्याला? मॅचेस्टर म्हणतो. याची एक उपमा दिली आहे. तर सहकारी सूतगिरणी, पहिली सहकारी सूतगिरणी कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी कोठे स्थापन केलेली आहे? तर ती केलेली आहे इचलकरंजी येथे, महाराष्ट्राचा मॅचेस्टर म्हणतात त्याला. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा काय आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तिलारी जलविद्युत प्रकल्प, तिलारी जलविद्युत प्रकल्प, तिलारी नदीवर आहे पहा. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला आहे? तर कोणत्या राज्याच्या? तो आहे गोवा राज्याच्या. ओके, सर्वाधिक जर याचा वाटा असेल तर गोवाच राज्याला याचा हे होतो. शेतीतील जलसिंचन असो किंवा पिण्याचा असो किंवा ऊर्जा निर्मितीसाठी असो. जवळपास 73 त्याला काय म्हणू आपण 1%. ओके, याचा फायदा हा गोव्याला होतो आणि महाराष्ट्राला जवळपास तुम्हाला सांगतो मी 26.9 होतो. ओके, खूप कमी होते महाराष्ट्राला. तर हे 2 जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. लक्षात. तर याचा महाराष्ट्राला खूप कमी वाटा आहे. तर 73% म्हणा किंवा 27%. ओके, सर्वाधिक जास्त कुठे वाटा होतो? तर हे एकूण हे आहे. ओके, तर गोवा नाही ती पहा पूर्ण पहा गोव्याला याचा जास्त वाटा आहे. म्हणजे हे 2 काय म्हणू आपण याला 2 राज्यामध्ये आहे, गोवा आणि महाराष्ट्रामध्ये. परंतु सर्वाधिक याचा जर फायदा असेल तर गोव्याला, लक्षात ठेवा. 73% आहे. ओके, आणि 27% आपण म्हणू महाराष्ट्राला. ओके, महाराष्ट्र. ओके, आणि याचा वापर जो आहे तिलारी विद्युत प्रकल्पाचा, तिलारी जलविद्युत प्रकल्पाचा हा शेतीच्या जलसिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. आणि याचा सर्वाधिक फायदा हा गोव्याला होतो. 2 याच्यामध्ये आहे हे प्रकल्प, एक महाराष्ट्र आणि 2 कोणतं? गोवा या राज्यासाठी. तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये आहे. ओके, तिलारी जलविद्युत प्रकल्प कुठं दिसेल तुम्हाला? चंदगड तालुक्यामध्ये. हे चंदगड तालुका. इथं काय दिसेल तुम्हाला? तिलारी, दक्षिणेकडे तिलारी जलविद्युत प्रकल्प. तिल्लारी म्हणा किंवा तिल्लारी म्हणा, जलविद्युत प्रकल्प. ओके, प्रकल्प. लक्षात. कुठे आहे तो? संयुक्त कोणाकोणाचा आहे? महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये. परंतु जास्त वाटा कोणाचा आहे? जास्त वाटा मग हे बी असो, आर्थिक स्वरूपात बी त्यांचाच वाटा जास्त आहे गोव्याचा, कारण फायदा पण त्यांनाच जास्त आहे. कुठे? 2 याच्यामध्ये तिलारी जलविद्युत प्रकल्प, ते म्हणजे गोवा आणि महाराष्ट्रामध्ये आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भोगावती नदीच्या खालीलपैकी कोणत्या उपनद्या आहेत? भोगावती नदी. ओके, तिच्या उपनद्या आहेत या. भोगावती नदीच्या उपनद्या विचारतात प्रश्न, असा बी विचारतात. ओके, जिल्हा विशेषच नाही. भोगावती नदी, कुंभी, कासारी आहे का याच्यात? कासारी. आणि काय महत्वाचं आहे? तुळशी. तुळशी या महत्वाच्या नद्या आहेत. कुंभी, कासारी, तुळशी आणि भोगावती. आणि लुप्त नदी एक आहे, त्याला आपण म्हणू लुप्त नदी, गुपित म्हणू, ती म्हणजे सरस्वती. तर या 5 नद्या यांना म्हणतात पंचगंगा. पंचगंगा. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि लुप्त नदी जी सरस्वती आहे, या 5 नद्या मिळून जी नदी होते तिला म्हणतात पंचगंगा. आणि या पंचगंगा नदीच्याच काठी कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? पंचगंगा नदीच्या काठावर, लक्षात ठेवा. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती या नद्या मिळून होते. भोगावती नदी जी आहे 3 नद्या, कुंभी, कासारी आणि तुळशी. आणि त्यामध्ये भोगावती मिळवली आणि एक सरस्वती नदी मिळवली. की कोणती नदी होते? आपली पंचगंगा नदी. ज्याच्याच काठावर कोणतं शहर वसलेलं आहे? कोल्हापूर हे शहर. कुंभी, कासारी आणि तुळशी, लक्षात ठेवायचं. तर काय आहे? भोगावती नदीच्या 3 नद्या मिळून कोणती होती? कुंभी, कासारी आणि तुळशी. ते उपनद्या आहेत त्यांच्या. कोल्हापूर जिल्ह्यात हे प्रमुख पीक ठरले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तांदूळ घेतले जाते, पण प्रमुख पीक विचारलं, कारण कोल्हापूर हा गुळाचा उत्पादक काय म्हणू एक महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा आहे. होय, गुळाची बाजारपेठ लई मोठी आहे तिथली. तर म्हणून इथं ऊस उत्पादन प्रमुख आहे. बाकी इथं तांदूळ होते, ज्वारी होते आणि तंबाखूचं उत्पादन पण होते, लक्षात ठेवा. पण आपल्याला इथं काय विचारलं आहे? प्रमुख पीक. तर प्रमुख पीक कोणतं असेल? इथलं ऊस, लक्षात ठेवा.
साखरेच्या उत्पादनामध्ये पण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. खूप म्हणजे सोलापूर, कोल्हापूर जे काय पश्चिम महाराष्ट्राचे जिल्हे आहेत तर साखर उत्पादनामध्ये कोल्हापूर हा जिल्हा खूप अग्रस्थानी आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि गुळाची बाजारपेठ पण इथेच तुम्हाला दिसेल. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. दाजीपूर येथे गव्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य येथे आहे. तर दाजीपूर हे जे अभयारण्य आहे हे गव्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर इथं बिबट्या पण आढळतात. नुसतं म्हणजे गव्यासाठी तर प्रसिद्ध आहे पण इथं बिबट्या आढळतात. त्यानंतर इथं नाही का विविध प्रकारचे काय म्हणू आपण त्याला अस्वल आढळतात. विविध प्रकारचे प्राणी, त्याच्यामध्ये काय ते पक्षी 235 पक्षी आढळतात, प्लस पक्षी. ओके, 1800 प्लस इथं वनस्पती आहे, वनस्पतीचे झाडं. एवढं हे दाजीपूर जे अभयारण्य आहे हे महाराष्ट्रातील काय दिसेल तुम्हाला पहिलं अभयारण्य, पहिले अभयारण्य. 1958 ची स्थापना आहे, लक्षात ठेवा. 1958 ची स्थापना आहे लक्षात ठेवा. तर महत्त्वाचं म्हणजे इथं बिबट्या, अस्वल आणि गवा रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि ते कुठे आहे? राधानगरी अभयारण्य म्हणतात, राधानगरी तालुक्यात. हे राधानगरी तालुका आहे इथं, हे राधानगरी. राधानगरी अभयारण्य म्हणतात, ते गव्यासाठी प्रसिद्ध आहे. दाजीपूर अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध असलेलं कुठे आहे? तर राधानगरी अभयारण्य आहे ते कोणतं. ताडोबा माहीत आहे चंद्रपूरचं, कोयना माहीत आहे आपल्याला, कोयना, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि याच्यामध्ये पण येते, त्याला काय म्हणू आपण रत्नागिरी. त्यानंतर भीमाशंकर पुणेचं अभयारण्य. ओके, भीमाशंकर कुठलं आहे? पुणे. राधानगरी येथलं ताडोबा आपलं चंद्रपूरचं. पहा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. तालुक्यातील हुपरी येथे चांदीचे दागिने बनवण्याचा उद्योग चालतो. हातकणंगले याच्यावर प्रश्न विचारतात. हातकणंगले तालुका इथं हाताने चांदी बनवतात, हाताने चांदी घडवतात. आता यंत्र आलेले आहेत पण याच्या आधी येथील जे काही आपण पायातील चैना म्हणू, जे काही जोडवे घालतात महिला, तर हे चांदीच्या उत्पादनासाठी एक म्हणजे त्याला काय म्हणू रजत शहर म्हणतात त्याला, चांदीचं उत्पादन करणार हुपरी. इथं जवळपास महाराष्ट्रात नाही तर जे काही जवळचे जिल्हे दिसतील, आंध्र प्रदेश वगैरे या जिल्ह्याला पण हे निर्यात करतोय इथली चांदीच्या वस्तू. महाराष्ट्रात उत्पादन नाही ना म्हणतात, 70% वर चांदीचं उत्पादन इथं होते म्हणते हुपरी. ओके, जे की कुठं आहे? हातकणंगले या तालुक्यामध्ये, जिथं चांदीची दागिने बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. चांदीच्या चैनी वगैरेला खूप मागणी आहे. ओके, बरेच उद्योजक याच्यामध्ये गुंतलेले आहेत, 40,000चा प्लस. हातकणंगले तुम्हाला तो दिसेल तालुका जिथं चांदीचे दागिने बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. कुठे आहे तो? हातकणंगले. चांदी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे, लक्षात ठेवा. हातकणंगले तालुका कुठला? कोल्हापूर जिल्ह्यातील. पहा नेक्स्ट क्वेश्चन. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर पंचगंगा नदीकाठी आपल्याला माहीत आहे, काय आहे? कोल्हापूर आहे. दूधगंगा, कळंबवाडी, कळंबवाडी सर्वात मोठं धरण. सर्वात मोठे धरण जे आहे तर हे याच दूधगंगा नदीच्या काठी आहे. तर हे कुठे आहे? कागल. कागलचं अजून वैशिष्ट्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा जन्म, राजर्षी शाहू महाराज जन्म कुठे झाला होता? कागल. घाटगे कुटुंबात. कुठं? कागल येतं. घाटगे कुटुंब त्यांनी दत्तक घेतलं होतं आणि नंतर 1894 आपण पाहतो की त्यांना राज्याभिषेक केला होता. 2 एप्रिल 1894, लक्षात ठेवा. तर कागलचं हे पण वैशिष्ट्य आहे, कारण तर कागल तुम्हाला काय दिसेल इथं जन्मस्थान दिसेल राजर्षी शाहू महाराजाचं, जो की जिल्हा राजर्षी शाहू महाराजांसाठी प्रसिद्ध आहे, त्यांच्या सामाजिक चळवळीसाठी. ओके, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ जी केलेली आहे त्यांनी तिथंच केलेली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर दूधगंगा या नदीकाठी वसलं आहे. पंचगंगा काठी आपल्याला माहीत आहे कोणता आहे? स्वतः कोल्हापूर हे जिल्हा आहे. दूधगंगा काठी काय? कागल हे काय म्हणू आपण त्याला? इथं दूधगंगा नदीकाठी. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. वारणा जी नदी आहे तर वारणा उत्तरेकडून वाहते इथून शाहूवाडीच्या ह्याच्यातून, शाहूवाडी जिल्ह्यातून. नेक्स्ट क्वेश्चन पहा. शहरातील करवीर वासींनी महालक्ष्मीचे मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. तर महालक्ष्मीचे मंदिर प्राचीन मंदिर कुठं आहे? कोल्हापूरचं.
महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूरमध्ये एकदम काय म्हणू आपण त्याला मध्यम स्थानी येते. ओके, तर ते कोणतं आहे? महालक्ष्मीचे मंदिर. ते 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. ओके, महालक्ष्मी मंदिर. त्याला म्हणून काय आपण? अंबाबाई. तर हे कोल्हापूरमध्ये आहे. त्याच्यानंतर 3.5 शक्तिपीठामध्ये तुम्हाला महत्त्वाचं दिसेल ते म्हणजे पहा, 3.5 शक्तिपीठामध्ये महत्त्वाचं काय दिसेल तुम्हाला? सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. सप्तशृंगी नंतर घेऊ आपण. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल रेणुका माता. रेणुका माता मंदिर हे कुठे दिसेल तुम्हाला? माहूर. माहूर कुठे आहे? नांदेड. ओके, त्याच्यानंतर तुळजाभवानी. याच्यावर प्रश्न विचारतात ना, 3.5 शक्तिपीठ आहे ते. शक्तिपीठे. ओके, भारतात हे किती आहेत? 51 आहेत शक्तिपीठ. भारतामध्ये किती आहेत? 51. लक्षात ठेवा. तुळजाभवानी, तुळजापूर. आणि सप्तशृंगी दिसेल तुम्हाला, हे 3.5 आहे. वणी आहे. वणी येथे. वणी कुठे आहे? हे नाशिक. ओके, 3.5 शक्तिपीठामध्ये तुम्हाला हे आहे. याच्यातला महालक्ष्मी अंबाबाई हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. लक्षात ठेवा. 700च्या काळामध्ये बांधलेलं आहे ते. ओके, तर ते कोल्हापूरच्या मध्यमस्थानी आहे. नंतर रेणुका माता हे महाऊरमध्ये आहे, प्रसिद्ध आहे खूप. तुळजाभवानी तुळजापूरचं आणि सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. लक्षात ठेवा. कोणतं पीठ आहे? अर्धपीठ. बाकी हे पूर्ण पीठ आहेत 3. हे पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. ओके, हे तुम्हाला काय दिसतील? पूर्ण दिसतील. ओके, तर कुठे पाहायला आपण शहरातील करवीर महालक्ष्मीचे मंदिर प्राचीन आहे तर कोल्हापूर येते. लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. सुरुवात आजच करावी लागेल मित्रा, कारण उद्या हा यशाला पण दूर नेतो. बरोबर आहे. बऱ्याच गोष्टी आपण उद्या करू याच्यावर नेतो. उद्या पाहू, उद्या जिल्हा करू, उद्या असं करू, उद्या अमकं करू, उद्या ढमकं करू. छत्रपती शिवरायांनी जे काय गड किल्ले जिंकलेले आहेत उद्या म्हणून नाही जिंकलेले आहेत, उलट अमावस्येच्या दिवशी जिंकलेले आहेत. त्या दिवशी अंधार राहत. आपण सर्व ठरवणार आहे अंधश्रद्धा वगैरे पाहतो आणि आपण ते चालूच होत नाही. काय नवीन विशेष कोणतीच गोष्ट नसते, सर्व दिवस समान आहेत. म्हणून हे एक स्लोगन आहे की सुरुवात तुम्हाला आजच करावी लागेल मित्रांनो, कारण तुमच्या अंगावर वर्दी घ्यायची आहे तुम्हाला. आणि म्हणून उद्या हा कधीच येत नसतो. उद्या जो म्हणतो तो कधीच होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून आजच सुरुवात करा. हे तुमच्यासाठी एक प्रेरणादायी वाक्य आहे. लक्षात ठेवा आणि याच्यातून प्रेरणा मिळवा. 100% यावेळेस तुमची वर्दी नक्कीच आहे. प्रयत्न करा त्यासाठी. कोल्हापूर जिल्ह्यात या तालुक्यात लोह खनिजाचे साठे सापडतात. लोह खनिजाचे साठे तर शाहूवाडी आहे. लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे शाहूवाडी. ओके, शाहूवाडी. शाहूवाडी आणि राधानगरी. राधानगरी ऑप्शनल नाही. ओके, तर हे काय आहे? 2 जे जिल्हे तुम्हाला दिसतील इथं ऑप्शनमध्ये शाहूवाडी दिलेलं आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे जर म्हटलं तर शाहूवाडीमध्ये आहे. नंतर कोल्हापूर शहरामध्ये जर आपण म्हटलं जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला काय दिसेल? एक लोह खनिजाचे साठे दिसतील. कारण महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ सोडला तर सिंधुदुर्ग आणि तुम्हाला फक्त कोल्हापूर दिसेल तर काहीतरी प्रमाणात काहीतरी साठे आहेत. ओके, खनिज संपत्ती म्हणून आपण लोह खनिज. त्याच्यानंतर बॉक्साईट, ॲल्युमिनियम, सिलिका म्हणून आपण त्याला. ओके, तर याचं उत्पादन तुम्हाला कुठे दिसेल? या 2 जिल्ह्यामध्ये, 2 तालुक्यामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ओके, सिलिका. विलांटी दुसरी झाली होती, मला योग्य वाटत नव्हतं. सिलिका. ओके, तर पहा शाहूवाडी येथे तुम्हाला लोह खनिजासाठी खूप जास्त दिसतील. आणि कोल्हापूरमध्ये बॉक्साईटचं खाते आहेत, आपलं खनिज साठे आहेत आणि सिलिका पण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लोह खनिज पण आहे. ओके, तर ते कुठे येईल तुम्हाला? शाहूवाडी येथे दिसेल. हे शहर राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे. तर ऐतिहासिक राजधानी म्हणजे कोल्हापूर. 1707 मध्ये कोल्हापूर शहरामध्ये ताराराणींनी
या आपली एक राजधानी ठरवली होती तारा राणींनी. तारा राणीमुळे याला एक महत्व. तारा राणी. ओके. तर तारा राणीला एक काय म्हणून 1760ला आपण राजधानी बनवलं होतं आणि म्हणून एक ऐतिहासिक शहर आहे लक्षात ठेवा. राजधानी, ऐतिहासिक राजधानी. यामुळे छत्रपती संभाजीनगर म्हणलं तर पर्यटन राजधानी आहे लक्षात ठेवा. यावर आपण व्हिडिओ घेणारच आहोत, पण हे पेपरला विचारतात. पर्यटन राजधानी. ओके. त्यानंतर पुणे हे जे आहे, पुणे जे आहे हे सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे जे आहे शैक्षणिक, ओके, शैक्षणिक विद्येचं माहेरघर आहे. शैक्षणिक राजधानी म्हणून किंवा विद्येचे माहेरघर. आणि हे प्रशासकीय राजधानी आपली मुंबई. प्रशासकीय राजधानी. ओके. भारताचे काय म्हणू आपण याला, भारताची आर्थिक राजधानी. आणि मुंबईची राजधानी, भारताची राजधानी. मुंबईची राजधानी म्हणजे महाराष्ट्राची राजधानी, एमएची राजधानी. तर माहितीच आहे तुम्हाला. ओके. छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन राजधानी म्हणून तिला दर्जा मिळालेला आहे. पर्यटन जिल्हा म्हणलं तर काल पाहिला आपण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणायचे, पहिला पर्यटन जिल्हा. कोल्हापूर काय आहे तर कोल्हापूर जिल्ह्याला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणतो आणि ऐतिहासिक राजधानी म्हणतो लक्षात ठेवा. कोल्हापूर जिल्ह्याला सांस्कृतिक राजधानी पण म्हटलेलं आहे लक्षात ठेवा. कुस्तीगिरांचा जिल्हा आहे, गुळाची बाजारपेठ आहे. लता मंगेशकर या काय गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा पण जिल्हा म्हणून ओळखला जात होतो कोल्हापूर जिल्हा. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. कोल्हापूर जिल्ह्यातील हा डोंगरी किल्ला आहे पन्हाळा. पन्हाळा डोंगरी किल्ला. पन्हाळा काहून, कारण हे कोल्हापूरमध्ये येतो लक्षात ठेवा. खंडाळा कोल्हापूरचा खंडाळा. कोल्हापूर पन्हाळा. दौलताबाद माहीत आहे आपल्याला, त्याला देवगिरी पण जिल्हा म्हणतात. अजिंक्य जिल्हा आहे तो बी, खूप वर आहे तो. कुठे आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजी नगरमध्ये. ओके. प्रतापगड कुठे येते तुम्हाला, साताऱ्याला. म्हणून इथं तुम्हाला काय आहे, जो डोंगरी किल्ला आहे, डोंगरी किल्ला कोणता, पन्हाळा. ओके. महाराष्ट्रातील 3 दत्तस्थानापैकी एक गणले जाते नृसिंहवाडी. नृसिंहवाडी. तर नृसिंहवाडी हे जे काय कृष्णा आणि पंचगंगा, कृष्णा व पंचगंगा यांच्या संगमावर वसलेले आहे. या 2 नदीच्या संगमावर. ओके. नृसिंहवाडी. तर त्याला काय म्हणू, एक दत्त देवस्थान आहे. ओके. दत्तस्थानापैकी एक आहे नृसिंहवाडी. ओके. हा नेक्स्ट क्वेश्चन. येथे रंकाळा तलाव व शालिनी पॅलेस प्रसिद्ध आहे. रंकाळा तलाव, ओके, हे की छत्रपती शहाजी शाहू महाराजांनी बांधला होता 1904 मध्ये. आणि शालिनी पॅलेस हा लक्षात ठेवा. शालिनी पॅलेस पण एक महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे ऐतिहासिक स्थळे दिसतील लक्षात ठेवा. मौनी विद्यापीठ हे प्रसिद्ध शैक्षणिक विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे. मौनी विद्यापीठ कुठे आहे, गारगोटी इथं आहे लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारतात. मौनी विद्यापीठ कुठे येईल तुम्हाला, गारगोटी इथे येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून येथे राजधानी केली. तर जवळपास राजधानी केली होती ती म्हणजे पन्हाळा. पन्हाळा येथे केली होती लक्षात ठेवा. पन्हाळा तेच कोल्हापूर समजा. ओके. तर काही काळासाठी छत्रपती शिवरायांनी केले होते. ओके. स्वतंत्र गादी स्थापन केली होती 1707 मध्ये. ओके. कोण, ताराबाईंनी, महाराणी ताराबाई. ओके. स्वतंत्र गादी स्थापन केली होती ते म्हणजे पन्हाळा, कारण बाकीचं नाही आहे. ओके. लक्षात ठेवा. बाकी रायगड वगैरे जे नाही, पन्हाळा याचं उत्तर आहे. तानाजी जाधव यांची समाधी कुठे आहे. ओके. तर तानाजी जाधव यांची समाधी जी दिसेल तुम्हाला शिरोळ इथे दिसेल, किंवा हा प्रश्न मला तुम्ही कमेंट करून सांगा. कमेंट करायची की तुम्हाला तानाजी जाधव यांची समाधी कुठे आढळून येते. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. हा किल्ला काही काळासाठी स्वराज्याची राजधानी होता. तर पन्हाळा हा किल्ला केला होता. ओके. 1631 मध्ये हा जिल्हा मला आय थिंक वाटते की जो मराठे जे काय आहे यांनी जिंकला होता लक्षात ठेवा. ओके. तर पन्हाळा किल्ला काही काळासाठी हा स्वराज्याची राजधानी ठरला होता.
छत्रपती शिवरायांचा जन्म 1630 आहे, पण 1631 मध्ये हा राजधानी त्या काळात ठेवला होता. ओके, पन्हाळा हा किल्ला लक्षात ठेवा. तर ही काही काळासाठी स्वराज्याची राजधानी म्हणून ही ठरलेलं आहे. बाकी राजगड वगैरे हे होते. ओके, तर पण काही काळासाठी पन्हाळा किल्ला पण होता, लक्षात ठेवा. राजे छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला म्हणतात ना, तर ते 1894ला झाला होता. 2 एप्रिल 1894. तारीख पण विचारतात. हे इतिहासातील प्रश्न आहे, कारण राजे शाहू महाराजांवर डीपमध्ये गेला तर एवढे प्रश्न विचारतात. वेदोक्त प्रकार वगैरे ते बरंच प्रकरण गाजलं होतं छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं, आणि त्याच्या बऱ्याच त्यांच्या याच्यावर गोष्टी विचारतात. आणि 1902ला त्यांनी काय केलं होतं, पहिला जगातील प्रथम राज्य होता ज्यांनी आरक्षण केलं होतं आपल्या याच्यामध्ये लागू 50 प्रमाणात. जे की दलित वर्ग आहे किंवा मागासलेला वर्ग आहे त्यांना 50% आरक्षण लागू केलं होतं. बाकी कुलकर्णी वतनबंद, शाळेतल्या येणाऱ्यांना 1 रुपया दंड, अशा कितीतरी विकास कामं केली होती त्यांनी. ओके, त्याला काय म्हणू आपण, बेटीबंदी, रोटीबंदी, यासाठी त्यांनी हे केली होती. जातीवर बराच आघात केला त्यांनी. विवाह घडून आणले. ओके, त्याला काय म्हणतो, आंतरजातीय विवाह घडून आणले यांनी. तर राजे शाहू महाराजाचं जे काही कार्य आहे ते अफाट आहे. कारण पूर्वी शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण, त्याच्यामध्ये शाहू महाराजाला सोडता कामा नाही. 100 वर्ष झाले आहेत त्यांच्या जन्माला. तर पहा, आपण काय पाहू, छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक तर 2 एप्रिल या दिवशी झालेला, लक्षात ठेवा. ओके, आणि कागल इथलं खाडगे घराणं होतं त्यांचं. यशवंतराव त्यांचं नाव होतं, यशवंतराव जयसिंगराव घाटगे. ओके, दत्तक होते ते, दत्तक घेतलं होतं त्यांना. कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते? उत्तर सीमेवरून कोण? उत्तरगुण कोण? वारणा. प्रश्न विचारतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते? ओके, हातकणंगले तालुका कोणत्या उपविभागात येतो? तर तो येतो इचलकरंजी, या लक्षात ठेवा. असे याच्यावर प्रश्न विचारू शकता. विचारलेला आहे, प्रश्न विचारलेले सर, पहा तुम्ही काढून. हे सर्व प्रश्न विचारले आहेत परीक्षेला. हातकणंगले हा उपविभागात पडतो कोणत्या? इचलकरंजी. कारण इचलकरंजी महाराष्ट्राच्या मॅचेसला खूप प्रमाणात त्याच्यामध्ये काय माहीत आहे, कापड उद्योग होतो, कापड निर्मिती होते इचलकरंजीला. ओके, इचलकरंजी महाराष्ट्राची महानगरपालिका पण झालेली आहे, 27 महानगरपालिका इचलकरंजी. ओके, कोल्हापूर इचलकरंजी महानगरपालिका पण. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणता तालुका टोमॅटो उत्पादनात अग्रेसर आहे? टोमॅटो. शिरोळ तालुका. शिरोळ या तालुक्यात सर्वाधिक काय म्हणू आपण, टोमॅटो उत्पादन होते. कोल्हापूर जिल्ह्यातलं सर्वाधिक टोमॅटो उत्पादन शिरोळ तालुक्यात. कुठं? शिरोळ हे पाहिजे टोमॅटो उत्पादन. जे टोमॅटो उत्पादन कुठं आपण आंध्र प्रदेश वगैरे इकडे पण निर्यात करतो आणि परदेशात पण निर्यात करतो. एवढं उत्पादन होतं इथं, लक्षात ठेवा. ओके, टोमॅटो उत्पादन. नेक्स्ट, गड हिंगलाजे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? हिरण्यकेशी. कोणत्या? हिरण्यकेशी नदी. पहा, वेदगंगा कोल्हापूरमधल्या नद्या माहीत पाहिजे. कधी कधी हार्ड प्रश्न राहतो नद्या ओळखा म्हणून, कोणती नाही म्हणून. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या तुम्हाला नद्या पहा कोणत्या आहेत. एक पहा, पंचगंगा. याच्यामध्ये येते, त्याच्यातलीच पहा, वेदगंगा, दूधगंगा, 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 वेदगंगा, दूधगंगा, पंचगंगा, कुंभी, हिरण्यकेशी, कडवी. ओके, घटप्रभा, कासारी. अजून महत्वाचे तर राहिले कृष्णा, तुळशी. ओके, तर या तुम्हाला नद्या दिसतील महत्वाच्या. ओके, बाकी कडवी आहे, हे आपण ताम्रपणी आहे एक. ओके, त्याच्यानंतर घटप्रभा आपण घेतलेली आहे, हे महत्वाची नदी आहे. तर एवढ्या काही प्रकारच्या कोल्हापूरमध्ये नद्या वाहतात, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते? गडहिंग्लज जे शहर दिसते ते कोणत्या नदीकाठी आहे म्हटलं तर ते कोणती नदी आहे? हिरण्यकेशी. ओके, दक्षिणेकडून वाहत येते. नेसरी हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? आजिरा. नेसरी कुठे दिसते? आजिरामध्ये दिसेल तुम्हाला, लक्षात ठेवा. ओके, प्रतापराव गुजर यांचं जे काय आहे
तर त्यांच्या बलिदानाच्या पित्तर्थ जे ऐतिहासिक ठिकाण ठरलेलं आहे प्रतापराव गुजर छत्रपती शिवरायांच्या काळात त्याच्या बलिदानाच्या पित्तर्थ ते कुठं आहे आजरा येथे. चाळोबा हे प्रसिद्ध देवस्थान कोणत्या तालुक्यात आहे? चाळोबा तर याचं उत्तर गडहिंग्लज आहे. सॉरी, याचं उत्तर येईल नेसरी हे ऐतिहासिक जे ठिकाण आहे ते गडहिंग्लज वर्षी येईल. गडहिंग्लज कोणत्या तालुक्यात असेल ते तर गडहिंग्लज इथे इथे लक्षात ठेवा. नेसरी कुठे येईल? गडहिंग्लज येथे. प्रतापराव गुजर यांची काय म्हणून हुतात्मा पत्करलं त्यासाठी ते त्याच्या पित्तर्थ आहे. ओके, ते ऐतिहासिक ठिकाण ठरलेलं आहे. ओके, नेक्स्ट पहा, चाळोबा हे प्रसिद्ध देवस्थान कोणत्या याच्यात आहे तालुक्यात तर ते आजरा तालुक्यात आहे. चाळोबा कुठे आहे? आजरा. आजरा तालुका कुठे आहे पाहिजे? आजरा तालुका इथे आहे. ओके, कोणतं? चाळोबा. चाळोबा हे प्रसिद्ध ठिकाण कुठे दिसेल तुम्हाला? आजरा तालुक्यात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हे एवढे जर क्वेश्चन केले तर कोल्हापूर जिल्हा तुमचा पूर्णच व्हायला, पूर्ण काहीच पाहायचं काम नाही. पारगड व गंधर्वगड हे ऐतिहासिक किल्ले कोणत्या तालुक्यात आहे? बाकी विशालगड आहे, काही महत्त्वाच्या पन्हाळा पाहिला आपण, तर हे कुठे दिसतील तुम्हाला? पारगड आणि हे दिसतील तुम्हाला. याच्यावर कमेंट करून सांगा मला, हे कमेंट करून उत्तर मला आलं पाहिजे तुमचं, लक्षात ठेवा. ओके, कारण भुरदरगड आहे की आजरा आहे पहा एकदा आणि कमेंट करून सांगा मला याचं उत्तर, कमेंट आल्या पाहिजे याच्याबद्दल. ओके, पारगड आणि गंधर्वगड हे ऐतिहासिक किल्ले कोणत्या तालुक्यात आहे असा प्रश्न आलेला आहे. ओके, तर हे कमेंट करून नक्की सांगा. कागल हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? कागल दूधगंगा. कागल हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? दूधगंगा. आणि कागल हे पाहिलेलं आहे आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थान आहे. ओके, म्हणून कागलला एक विशेष महत्त्व आहे. कागल या तालुक्याला दूधगंगा नदीकाठी हे शहर वसलेलं आहे किंवा हा तालुका वसलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. चपलासाठी प्रसिद्ध, कारण जे काही कोल्हापुरी चप्पल म्हणतो याला GI टॅग आहे, GI मानांकन आहे. ठीक आहे, ते कोठी कॉपी करू शकत नाही, 10 वर्षासाठी असते, ते रिन्यू करावं लागत असते ते. तर हे एवढं प्रसिद्ध आहे. तर चपलासाठी प्रसिद्ध असलेले कापशी हे जे ठिकाण दिसेल तुम्हाला हे कोणत्या तालुक्यात आहे म्हणते, लक्षात ठेवा. ओके, तर हे कुठे आहे? हातकणंगले, सॉरी कागल तालुक्यात आहे. एक तालुका म्हणलं तर कन्फ्युजन व्हायला, लक्षात ठेवा. कागल तालुक्यात आहे. ओके, जे काय तुम्हाला चपलासाठी प्रसिद्ध दिसेल कापशी तर हे कुठे दिसेल? कागल या तालुक्यात, लक्षात ठेवा. कापशी कुठे दिसेल? कागल या तालुक्यात, जे की GI मानांकन आहे आणि कोल्हापुरी चप्पल आपण प्रसिद्ध म्हणतो. पहा नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते शहर कलानगरी म्हणून ओळखले जाते? कलानगरी, जे चित्रनगरी म्हणू आपण त्याला. अजून काय आहे? जे काही संगीत, लावणी, तमाशा यासाठी सांस्कृतिक नगरी म्हणू आपण त्याला. कोल्हापूर शहर आहे ते, लक्षात ठेवा. ओके, शिल्पकला, चित्रकला हे प्रसिद्ध झालेले आहे तिथं आणि या शहराला ती ओळख आहे कलानगरी म्हणून. आता याला नवीन ओळख निर्माण झालेली आहे या जिल्ह्याला. तो म्हणजे जिल्हा आपला कोणता? कोल्हापूर. हा कोणता जिल्हा ओळखला जातो? कलानगरी. याच्यावर प्रश्न विचारतात. ओके, कलानगरी 100% याच्यावर प्रश्न विचारतात, म्हणजे विचारतात. तो कोणता जिल्हा आहे? कोल्हापूर. पहा नेक्स्ट क्वेश्चन. शिवाजी विद्यापीठ कुठे स्थित आहे? कुठे शिवाजी विद्यापीठ? 1962ला स्थापना झाली आहे. याचा सालावर बरेच वेळा प्रश्न विचारला आहे. ओके, जे की सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी याचं उद्घाटन केलं आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यावर प्रश्न विचारला आहे की याचं उद्घाटन कोणी केलं होतं? सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके, सर्वपल्ली राधाकृष्णन. कोणतं? कोल्हापूर. ओके, 1962ला याची स्थापना झालेली आहे. आणि कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यामध्ये आहे. 3 जिल्ह्यामध्ये हे विद्यापीठ आहे. विद्यापीठाचं नाव काय? शिवाजी विद्यापीठ. यासाठी पण प्रसिद्ध आहे. ओके, कोल्हापूर हे जिल्हा. वाडी रत्नागिरी, जे की ज्योतिबा देवस्थान. वाडी रत्नागिरी म्हणजे डोंगर आहे, याच्यावर ज्योतिबा देवस्थान हे महाराष्ट्रातील जनतेचे दैवत कोणत्या तालुक्यात आहे? तर ते आहे पहा पन्हाळा. कोणत्या तालुक्यात आहे? पन्हाळा, लक्षात ठेवा. काही गोष्टी तुम्ही पहा. ओके, याच्यात तुमचा अभ्यास पण होईल की पन्हाळा तालुक्यात आहे कोणतं? वाडी रत्नागिरी. ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्रातील जनतेचे दैवत आहे म्हणतो आपण याला, तर ते कोणत्या तालुक्यात आहे? पन्हाळा या तालुक्यात आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. बाजीप्रभू देशपांडे यांच्या हुतात्म्याने पुनीत झालेली घोडखिंड, त्याला छत्रपती शिवरायांनंतर पावनखिंड असं म्हटलं, तर ते कुठले आहे? सोलापूरमध्ये. सॉरी, कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर जिल्हा पाहिला म्हणजे काय? पण लक्षात ठेवा, बाजीप्रभू देशपांडे यांच्या हुतात्म्याने जे पुनीत झाली
त्याला पहिले घोडखिंड म्हणायची. तर ती पुलीस झालेली जी भूमी होती घोडखिंड, नंतर छत्रपती शिवरायांनी त्याचे नाव केलं पावनखिंड. तर हे कोणत्या जिल्ह्यातील असेल तर हे पावनखिंड कुठे आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय पुरातत्व खात्याने ओके संरक्षित घोषित केलेले शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाण कोणते? कोपेश्वर मंदिर आहे. हा कोपेश्वर मंदिर, कोप म्हणतो देवाचा, रागामध्ये मुद्रा आहे ती. तर कोपेश्वर मंदिर खिद्रापूर येथलं आहे. तर याला काय म्हणू आपण? भारतीय पुरातत्व जे खातं आहे, जे संरक्षण करते बऱ्याच पुरातन वस्तू म्हणा, प्राचीन वस्तू, वास्तू, जे काही किल्ले असतील, जे काही लेणे असतील, जे काही पुरातन मंदिरं असतील, त्याचं संरक्षण करायचं काम कोणाकडे असते? भारतीय पुरातत्व खात्याकडे असते. आणि त्याच्यामध्ये संरक्षित केलेलं शिरोळ तालुक्यातील, कुठलं? शिरोळ तालुक्यातील आहे कोपेश्वर मंदिर. कोणत्या तालुक्यातील आहे? म्हणजे आता प्रश्न किती तयार व्हायले पहा. एक तर शिरोळ तालुक्यातील कोणतं ऐतिहासिक ठिकाण आहे की ज्याला भारतीय पुरातत्व खात्याने काय केलं? संरक्षित घोषित केलेलं आहे. तो मंदिर म्हणजे कुठलं आहे? कोपेश्वर मंदिर. तर कोणत्या तालुक्यातील आहे? शिरोळ तालुक्यात. जसं काय म्हणतात त्याला? खिद्रापूर. लक्षात ठेवा, खिद्रापूर येथलं कोणतं? कोपेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? शिरोळ तालुक्यात, ज्याला की संरक्षित केलेलं आहे कोण? भारतीय पुरातत्व खात्याने. लक्षात ठेवा. ओके, तरी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका. उत्तरेकडील शाहूवाडी पाहिला, दक्षिणेकडील काय पाहिला आपण? चंदगड. तर इथं उत्तर आहे का पहा? चंदगड. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे म्हणलं तर काय माहिती आहे का? बेळगाव जिल्हा आहे. लक्षात ठेवा, बेळगाव. विचारू शकतात प्रश्न इकडला, बेळगाव. ओके, इकडे बेळगाव आहे. नंतर इकडे तुम्हाला दिसेल सांगली. इकडे कोणता जिल्हा असेल? सांगली. उत्तरेला कोणता जिल्हा? सांगली. दक्षिणेला कोणता आहे? बेळगाव. बेळगाव कुठलं? कर्नाटकचं बरं. महाराष्ट्र संपत्ती इथं, कर्नाटकला बेळगाव, आणि गोवा पण इकडे येते थोडासा इथं. पहा नेक्स्ट क्वेश्चन, पाहिलं का? बरोबर. चंदगड आहे कोल्हापूरचा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडे चालू चंदगड, उत्तरेकडे शाहूवाडी. ओके, बाकी इकडे पूर्वेला शिरोड, इकडे काय गगनबावडा एवढं काय विचारत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. ते तालुक्याबद्दल विचारत नाही तेवढं, शाहूवाडी आणि हेच विचारतात चंदगड. कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावर असलेले आहे? सर्वांना पंचगंगा, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती. आणि लुप्त नदी कोणती? सरस्वती. या 3 नद्या मिळून बनलेलं काय आहे? पंचगंगा नदी. ओके, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणतं असेल? पन्हाळा आहे. ओके, चिखलदरा वगैरे आपल्या इकडला आहे. कुठलं? ते महाबळेश्वर सातारामधलं आहे. आणि चिखलदरा आपला माहिती अमरावती येतला, विदर्भामधला. ओके, कोणता आहे? पन्हाळा आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ओळखले जाते? इथं पैठण पण उत्तर आहे बऱ्याच ठिकाणी, कारण पैठण पण दक्षिण काशी आहे. पण इथं महत्त्वाच्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर कोल्हापूरला दक्षिण काशी पण म्हटलं जातं. ओके, महाराष्ट्राची दक्षिण काशी. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जगातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कोठे उभारला गेला? याच्यावर प्रश्न विचारलेला आहे बहुतांश वेळ. ओके, तर चैत्यभूमी, जे बाबासाहेबांचं काय म्हणू आपण, त्याचं परिनिर्वाण जे काय आहे ते आहे 6 डिसेंबरला. लोक तिथं जमतात. त्यानंतर दीक्षाभूमी, दीक्षा घेतली ती आहे बिंदू चौक, कोल्हापूर. भाई माधवराव बागल हे नाव लक्षात ठेवा, यावर प्रश्न हे येते. भाई माधवराव बागल. तर हे जे पुतळा आहे भाई माधवराव बागल यांनी कधी स्थापन केला होता माहिती आहे का? 7 डिसेंबर, कुठे 9 डिसेंबर दिला आहे, 7 डिसेंबर 1950. म्हणजे 1950ला बाबासाहेब जिवंत होते. हयातीत किंवा जिवंत म्हणू आपण, हयातीत असताना, म्हणजे बाबासाहेब जिवंत असतानाचा पहिला पुतळा. बाबासाहेब जिवंत असताना पहिला पुतळा. असताना ओके, बाबासाहेब जिवंत असताना हा पुतळा उभारला. ओके, म्हणून याला खूप याच्यावर बरेच वेळा प्रश्न विचारले आहेत. तर जिवंत असताना बाबासाहेबांचा पुतळा भाई माधवराव बागल यांनी उभारला होता 1950ला. आणि या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अजून एक महत्त्वाचा पुतळा आहे, ते म्हणजे महात्मा फुले यांचा. तर सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून हे ओळखले जाते, बिंदू चौक. ओके, बिंदूचे कुलकर्णी होते, त्यांच्या नावावर ते चौक केला होता. ओके, बिंदू कुलकर्णी या नावावर. आणि तिथे जे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. याच्यावर बरेच वेळा प्रश्न विचारलेला आहे, कारण हे जिवंत असतानाचा पहिला पुतळा होता म्हणून सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे ते. कारण तिथं महात्मा फुले आणि बाबासाहेबांचे पुतळे दिसतील तुम्हाला, ते की भाई माधवराव बागल यांनी उभारले होते 1950ला. त्याचं उत्तर आहे बिंदू चौक. ओके,
बिंदू चौक येथे बाबासाहेबांचा जिवंत असतानाचा पहिला पुतळा तुम्हाला दिसेल. 7 डिसेंबर 1950ला उभारला. तो व्यक्ती म्हणजे भाई माधवराव. याच्याबद्दल अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण पाहिलेलं आहे शाहूवाडीमध्ये तुम्ही आपण पाहिलं महानगरपालिका आहे. त्यानंतर तुम्हाला 27वी महानगरपालिका इचलकरंजी दिसते. इचलकरंजी महाराष्ट्राचं मॅचेस्टर आहे. त्यानंतर आपलं भारताचं मॅचेस्टर पाहिले. बऱ्याच गोष्टी पाहिल्या. क्षेत्रफळ पाहिलं. क्षेत्रफळाने बऱ्यापैकी आहे. लोकसंख्येत हा जिल्हा पहा 38 लाख आहे. 38,76,000 एवढं काही विचारणार नाही. ओके 38,76,000. त्याच्यानंतर ही लोकसंख्या आहे बऱ्या प्रमाणात. त्याच्यानंतर पहा याचं महत्त्वाचं म्हणजे 504 आपण घनता पाहिली आहे. ती घनता 12 तालुके हे पण पाहिलं. 2 याच्यामध्ये आहेत 12 तालुके. त्याच्यानंतर पहा महत्त्वाचं म्हणजे त्याची साक्षरता 81.51% ते 2011 नुसार. बाकी गोष्टी बदलू शकतात. ओके तर महत्त्वाचं आहे. बाकी पहा बऱ्यापैकी आपण हे क्वेश्चनमध्येच कव्हर केला. बाकी काही सांगितलं नाही जास्त, कारण क्वेश्चन अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत किंवा डिझाईनमध्ये विचारलेले आहेत. आणि हे असंच नाही की फक्त जिल्ह्यावाईज ज्या जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारतात तसा प्रश्न विचारू शकाल का, कारण भाई माधवरावचा प्रश्न हा MPSCमध्ये पण विचारला जातो. कारण पहिला पुतळा कोण उभारला होता जिवंत असताना, यावर बरेच वेळा तुम्ही जर पासाल तर सरळ सेवेमध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत. म्हणून जिल्हा विशेष म्हणून नाही, कोणत्याही सरळ सेवेला हा जिल्हा तुम्हाला कामी येणार म्हणजे कामी येणार. तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आपण असे डिझाईन करून लेक्चर आणत असतो. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओला तुम्ही लाईक करा, त्यानंतर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.